कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाप रे, हा तर सरळ सरळ अन्याय झालाय तुमच्यावर। नाही म्हणजे शत्रू पण 4 घर सोडून वार करतो, पण तुमची ती शिवा, त्या मुलीने तर स्वतःच्या काकांना फसवलंय, स्वतःच्या काकांवर अन्याय केलाय। हो ना, आणि आम्ही आपले मुख घेऊन गप बसलोय। आई, तरी मी तुला सांगत होते ना, कोणी ऐकलं नाहीत माझं। भाऊ तर कधीच ऐकत नाहीत, त्यांना वाटतं शिवा म्हणजे देवच। नाही, आता भाऊंना सांग, देवारात बसवा आणि पूजा करा तिची। कीर्ती, थांब, पूर्ण ऐकू दे जरा। अहो, आणखीन काय सांगायचं आता? आणि मग बोललं की माझंच तोंड दिसतं सगळ्यांना। आता तुम्हीच मला सांगा, हे दोघे भाऊ भाऊ आहेत की नाही? हा, मग आमचा ह्यांचा अर्धा वाटा असायला हवा की नाही? पण शिवा ऐकते का कुणाचं? बरं, आम्हालाच दाबून मारते ती। काय? हो, मी बाई कशाला खोटं बोलू, ते पण अशा सणासुदीच्या दिवशी। तुम्ही असं करा ना, तुम्हीच विचारा शिवाला। अहो, मी कसं? कळलं, कळतंय मला। तुम्ही तरी कशा बोलणार शिवाशी? शेवटी शिवा तुमची सून आहे ना, तुम्ही नाही बोलू शकत हो, मी समजू शकते। पण कसं आहे ना, माणसात चांगले गुण असतात, पण वाईटही गुण आहेतच की। शिवाला वाटतं की ती चांगलीच आहे आणि मग माझं तोंड दिसतं, पण माझं खोटं वाटत असेल तर तुम्हीच विचारा ना तिला। आता बघा, अहो, त्या शिवानी सख्या काका काकूला लग्नाचं निमंत्रण दिलं नाही। आता मला सांगा, आम्ही काही वाईट चिंतो का तिचं? वाईट चिंतो का? काकू, का बोलणार नाही आम्ही? आम्ही बोलणार ना, मी बोलेन। आई, आपण बोलू ना, बोलू आपण। चूक आहे त्या शिवाची यात। म्हणजे मी विचार करत होते तसंच आहे तर शिवा हे चुकीचं वागते। असं स्वतःच्या काकांशी कोण वागतं? तुम्हाला पटतंय ना माझं सगळं बोलणं? तुम्ही देखील तोच विचार करताय ना? पटलं मला। अहो, पण तुम्ही कधीच का नाही बोललात या बाबतीत आधी? अहो, तुम्हाला काय वाटतं मी काही बोलली नसेल? तुम्हाला सांगते, सगळे प्रयत्न करून झाले, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही। आम्ही बिचारी गरीब माणसं, त्या गुंडगिरी करणाऱ्या लोकांशी आम्ही कसं लढायचं? काकू, हो, तुम्ही घाबरू नका, मी आहे ना, आम्ही आहोत तुमच्या सोबत, आणि मी समजू शकते तुम्हाला। आई, अगं, आपण त्यांना समजून घेऊ ना, म्हणून त्यांनी हे सगळं आपल्याशी शेअर केलंय। मला वाटतंय तू शिवासोबत ना एकदा या बाबतीत बोलायला हवं। सूप सूप सुपल्या सुपाला घागरी, सूप सूप सुपल्या सुपाला घागरी, हे सूप कोण्या गनागरीचं, हे सूप संघर्ष नगरीचं। आता लगेच विचारूया, चल। अगं, आत्ता? चल नाही, चल, आलो हा आम्ही। आता बघतेच मी, हे घर त्यांच्या ताब्यात कसं राहतंय ते। शिवा, बास झाली तुझी नाटकं। आत एक बाहेर एक, असं वागायला कसं जमतं ग तुला? किती थांब। आई, आज बोलावंच लागणार आहे। तू बोलणार आहेस का मी बोलू?
बोलते, मी बोलते. काय झालं? हे बघा, आज शिवाची पहिली मंगळागौर आहे. कार्यक्रम छान सुरू आहे. त्यात मिठाचा खडा पडावा अशी माझी इच्छा नाहीये, पण तरी काही गोष्टी अशा असतात ज्यांचा न्यायनिवाडा तिथल्या तिथे झालेला बरा असतो. मग कोण बरोबर कोण चूक, नेमकं कोण कसं आहे ना, ते सगळं समोर येतं. आई, काय झालंय? कळेल, सगळं कळेल. काय झालंय तेही कळेल आणि आपण कुठे चुकलो ते सुद्धा कळेल. शिवा, तू कोणावर अन्याय होऊ देत नाहीस, हो ना? नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावून जातेस, हेही खरंय. काय झालं सीताई? असं का विचारताय? सांगते, पण आधी तू मला सांग, हे घर कोणाचं आहे? म्हणजे हे घर कोणाच्या नावावर आहे? माझ्या आईच्या नावावर आहे. काय निगरगट्ट मुलगी आहेस ग तू? नाही म्हणजे एवढं सगळं घडतंय, एवढं सगळं माहित असूनही मला काहीच माहिती नाही असं दाखवायला कसं जमतं ग तुला? हे बघा सीताई, मला खरंच माहित नाही तुम्ही कशाबद्दल बोलताय. शिवा, खोटं बोलू नकोस तू माझ्याशी. तुझ्या काकूने मला सगळं सांगितलंय. तुम्ही त्यांच्यावर कसा अन्याय करताय आणि हे घर नक्की कोणाचं आहे सगळं सांगितलं. नाही आलं माझ्या लक्षात. हे सगळं काकूने सांगितलंय तर तुम्हाला. हे बघा सीताई, तुम्ही नका त्यांच्याकडे लक्ष देऊ. माझे काका काकू कसे आहेत ना ते मला चांगलं माहितीये, चांगलं ओळखते मी त्यांना. नाही शिवा, तरीही गुंडगिरी करून तू त्यांना त्यांच्याच घरातून बाहेर काढू शकत नाहीस. तू असं वागशील असं मला वाटलं नव्हतं कधी. अगं, दुश्मन सुद्धा 4 घरं सोडून वार करतो आणि इथे तर तुझे सख्खे काका काकू आहेत ते. अगं, मला हीच अपेक्षा होती हिच्याकडून. नाही, ही जितकी साधी समजते ना स्वतःला तेवढी अजिबात नाहीये. हो महाराणी, जरा 2 मिनिटं थांबा. ऐक ना ताई, जरा थोडं पेशन्स. या बघा सीताई, म्या 2 लेकरांची आई आहे, तर माझं म्हणणं थोडंसं ऐकून घ्याल का? अहो, तुम्हाला त्या जग्यानं त्याच्या बायकून जे काय सांगितलं का नाही ते समद खोटं आहे. हे घर, हे वास्तू माझ्या कैलासानं उभी केली आहे. शिवाच्या बापानं त्याच्या पैशानं उभं केलेलं घर आहे. तो काय सांगतो आणि ती सांगते तुम्हाला. अहो पण सासूबाई, त्यात शिवाच्या आजाने कमवलेला पैसा पण टाकलाय ना, त्याचं काय? हो ना, मग अधिकार त्यांचा पण आहे. आणि अधिकार नसला किंवा असला तरी सुद्धा गुंडगिरी करून असं कोणाला तरी धमकवायचं हे चूकच आहे ना आजी. हे बघा सीताई, ज्यांना जी भाषा कळते त्या भाषेत समजवायला नको का? म्हणून काय धमकवायचं, घराबाहेर काढायचं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.